मुंबईच्या प्रदूषणात दिवसागणिक वाढ होतीये, त्यामुळे पर्यावरण अभ्यासकांच्या विविध संस्थांच्या अहवालातही त्याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे। मुंबईच्या हवेतील नायट्रोजन डायऑक्साईड या वायूचं प्रचंड वाढलंय, तर माझगाव वांद्रे कुर्ला परिसर प्रदूषणाच्या हिट लिस्टवर आहे। मुंबई उपनगरांसह ठाणे आणि भिवंडी महानगरपालिकेला होणाऱ्या पाणी पुरवठ्यात आज 15% पाणी कपात करण्यात येणार आहे। ट्रान्सफॉर्मरमध्ये अचानक बिघाड झाल्यानं 6 पंपांच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे। नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन केलं जात आहे। मुंबईत आज रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे। पश्चिम रेल्वे मार्गावर बोरिवली ते गोरेगाव दरम्यान ब्लॉक घेतला जाणार आहे, तर मध्य रेल्वे मार्गावर विद्याविहार ते ठाणे आणि दरम्यान तर हार्बरवर ठाणे वाशी नेरूळ स्थानकादरम्यान हा मेगा ब्लॉक घेतला जाईल। मुंबईच्या वांद्र्याला मालमत्ता खरेदीसाठी बॉलिवूडच्या कलाकारांनी अधिक पसंती दिली आहे। 2024 या आर्थिक वर्षात 380 कोटी रुपयांची मालमत्ता खरेदी बॉलिवूडकरांनी केली आहे, तर वांद्रे परिसरात बॉलिवूड कलाकारांनी 80 कोटी रुपयांची मालमत्ता खरेदी केली आहे। मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात मातीच्या सर्वेक्षणाच्या कामाला सुरुवात झाली आहे। पावसात सतत कोसळणाऱ्या संरक्षण भिंतीची कारणे शोधण्यासाठी मातीचं परीक्षण केलं जात आहे। शिर्डीच्या साई दर्शनासाठी सशुल्क पास काढणं आता सोपं झालंय। साई भक्तांसाठी जनसंपर्क विभागाकडून किऑस्क मशीन लावण्यात आलंय। नव्या दर्शन रांगेमध्ये संकुलामध्ये हे मशीन लावण्यात आलंय, त्यामुळे साई भक्तांना दर्शन पास काढणं आणखी सुलभ झालंय। थंडीचा कडाका वाढल्यानं अंड्यांच्या मागणीमध्ये वाढ झाली आहे। बाजारभाव वाढल्यानं 1 डझन अंड्याला 96 रुपये ते 108 रुपये बाजारभाव मिळतोय, यामुळे अंडी उत्पादकांना मोठा फायदा होतो। नाशिकच्या येवल्यातील बाजारात फ्लॉवरचे दर कोसळलेले आहेत, त्यामुळे फ्लॉवर उत्पादक शेतकऱ्यांवर आर्थिक संकट आलंय, तर भाजीपाल्याचे दर कोसळल्यानं लागवडीचा खर्चही निघत नसल्यानं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अद्याप आपल्याला कुठलीही कल्पना नसल्याची माहिती राधाकृष्ण विखे पाटलांनी दिली आहे। तसंच सरकार जे काम देईल ते सक्षमपणे सांभाळायची आपली जबाबदारी असल्याचंही ते म्हणाले। मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस आज पहिल्यांदाच नागपूरमध्ये जाणार आहेत। फडणवीस यांच्या स्वागतासाठी भव्य स्वागत रॅली काढली जाणार आहे। नागपूर विमानतळ ते देवेंद्र फडणवीस यांच्या धरमपेठमधील निवासस्थानापर्यंत ही स्वागत रॅली काढली जाईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना स्वच्छ सरकार चालवायचं असेल तर त्यांनी एकनाथ शिंदे, दीपक केसरकर आणि मंगल प्रभात लोढा यांना मंत्रिमंडळातून बाजूला ठेवावं। चौकशी होईपर्यंत त्यांना बाजूला ठेवावं असं आवाहन आदित्य ठाकरेंनी केलं। काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथाला काँग्रेस आमदारांशी संवाद साधणार आहेत। 17 डिसेंबरला नागपुरात आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली। नागपुरातील काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात ही बैठक पार पडेल। गटनेता ठरवण्याचा अधिकार काँग्रेस हायकमांडचा आहे। 17 डिसेंबरला काँग्रेस प्रभारींसोबत चर्चा होणार आहे। या चर्चेमध्ये गटनेता ठरवला जाईल अशी माहिती काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे। संतोष देशमुख हत्येप्रकरणी एसआयटी चौकशी स्थापन करण्याची मागणी आमदार सुरेश धस यांनी केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे धस यांनी ही मागणी केली। या प्रकरणी सीआयडी चौकशीचे आदेश दिलेत, मात्र हे आदेश रद्द करून एसआयटी चौकशी करावी अशी मागणी धस यांनी केली आहे। खासदार संजय राऊतांनी महायुतीच्या नेत्यांवर निशाणा साधलाय। महायुतीच्या तिन्ही पक्षाचे नेते एकमेकांच्या फाईल्स देत आहेत। काही फाईल्स येण्यासही सुरुवात झाली आहे, यामुळे नागपूरच्या अधिवेशनात मोठा राजकीय स्फोट होणार अशी शक्यता राऊतांनी व्यक्त केली आहे। अहिल्यानगरमध्ये अनेक विकास कामं प्रगतीपथावर असून ज्या घोषणा केल्या त्या आम्ही पूर्ण करणार असल्याचं आश्वासन राधाकृष्ण विखे पाटलांनी दिले। तसंच जिल्ह्यात औद्योगिक विकास करून तरुणांना रोजगार मिळवून देणार असल्याचंही विखेंनी म्हटलंय। दादरमधील हनुमान मंदिराला दिलेल्या नोटीसीवरून आदित्य ठाकरेंनी केंद्रातील भाजपवर निशाणा साधलाय। कॉरिडॉरच्या नावाखाली भाजपनं जेवढी मंदिरं तोडली तेवढी कुणीच तोडली नसतील अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली। दादरमधील हनुमान मंदिराबाहेर भाजप नेते किरीट सोमय्या यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून विरोध करण्यात आला। सोमय्या मंदिरात दर्शनासाठी आले असता कार्यकर्त्यांनी त्यांना बाहेर काढण्याची मागणी केली। यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने आले। दादर रेल्वे स्थानकाजवळील हनुमान मंदिराला देण्यात आलेल्या नोटीसीला स्थगिती देण्यात आली आहे। आमदार मंगल प्रभात लोढा यांनी याबाबत माहिती दिली। मंगल प्रभात लोढा यांनी या मंदिराला भेट देत हनुमानाची आरती केली आहे।
दादरमधील हनुमान मंदिरावरील कारवाई स्थगित केल्यानंतर खासदार संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधलाय. हनुमान मंदिराला हात लावाल तर याद राखा असा इशारा राऊतांनी दिलाय. मुंबईच्या दादर येथील हनुमान मंदिरात आमदार रवी राणा यांनी दर्शन घेतलं. हे हनुमान मंदिर कोणीही हटवू शकत नाही असं आश्वासन राणांनी दिलं. मुंबईतील दादरमधील हनुमान मंदिराबाहेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. हनुमान मंदिर आम्ही वाचवणारच अशा आशयाचं बॅनर मंदिराबाहेर लावण्यात आलंय. लोकसभेतील संविधान भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस आणि गांधी कुटुंबावर निशाणा साधलाय. संविधानाला हानी पोहोचवण्यासाठी गांधी कुटुंबानं एकही कसर सोडली नाही अशी टीका मोदींनी केली आहे. समान नागरी कायद्याबाबत पंतप्रधान मोदींनी मोठं वक्तव्य केलंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धार्मिक आधारावरील पर्सनल लॉ नको म्हणून सांगितलं होतं. समान नागरी कायद्याची मागणी केली जात होती, मात्र काँग्रेसनं त्याकडे दुर्लक्ष केल्याचा हल्लाबोल मोदींनी केलाय. पंतप्रधान मोदींच्या लोकसभेतील भाषणावरून काँग्रेस खासदार प्रियंका गांधींनी टीका केली आहे. मोदींचं भाषण कंटाळवाणं असून गणिताच्या तासाची आठवण झाली असा टोला प्रियंका गांधींनी लगावलाय. इंदिरा गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचं पत्र लिहित कौतुक केलं होतं, मग त्यासुद्धा संविधान विरोधी होत्या का असा सवाल शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदेंनी राहुल गांधींना विचारलाय. ते लोकसभेमध्ये बोलत होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 19 डिसेंबरला दिल्लीमध्ये उच्चस्तरीय सुरक्षा बैठक बोलावली आहे. जम्मू आणि काश्मीरशी संबंधित महत्त्वाच्या सुरक्षा मुद्द्यांवर बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. जम्मू काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा बैठकीला उपस्थित राहतील. मागील 2.5 वर्षात पुण्याचा अजेंडा सेट केलेला आहे आणि त्याला आता गती दिली जाणार असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले असता फडणवीसांनी हे भाष्य केले. पुण्यात पुस्तक महोत्सवाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हजेरी लावली. वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी हा महत्त्वाचा कार्यक्रम असल्याची प्रतिक्रिया यावेळी बोलताना फडणवीसांनी दिली आहे. पुण्यात पुस्तक महोत्सवानिमित्त शहरात पुस्तक दिंडी काढण्यात आली. न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड या ठिकाणाहून ग्रंथदिंडीला सुरुवात झाली. या दिंडीमध्ये पुण्यातील शाळा आणि महाविद्यालयांचे विद्यार्थी सहभागी झाले. भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटलांनी लोणी इथल्या ग्रामदैवत म्हसोबा महाराजांचं दर्शन घेतलंय. म्हसोबा महाराजांचा यात्रोत्सव सुरू झाला असून या यात्रेला मी दरवर्षी येत असतो अशी प्रतिक्रिया विखे पाटलांनी दिली आहे. लातूर जिल्ह्यात पोलिसांकडून ऑपरेशन मुस्कान मोहीम राबवण्यात आली आहे. बेपत्ता मुलं आणि महिलांच्या शोधासाठी ही मोहीम राबवली जाते. गेल्या 10 दिवसात 7 जणांचा शोध या मोहिमेअंतर्गत घेण्यात आला आहे. येवला शहरात लाखो रुपये खर्च करून सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात आली होती, मात्र गेल्या 3 वर्षांपासून हे सीसीटीव्ही बंद होते. झी 24 तासनं ही बातमी दाखवल्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आली आहे. शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा तातडीनं दुरुस्त करण्यात आली आहे. येवल्यातील विंचुरी चौफुली इथं भरधाव ट्रक खाली सापडून दुचाकीस्वार ठार झालाय. त्यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या पत्नी आणि मुलगी ही किरकोळ जखमी झाली आहे. त्यामुळे चालकाला अटक करण्यात आली आहे. बंदूक साफ करताना गोळी लागल्यानं एक महिला पोलीस कर्मचारी जखमी झाली आहे. रायगडच्या दादर सागरी पोलीस ठाण्यातील ही घटना आहे. जखमी महिला पोलीस कर्मचाऱ्यावर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. जालन्यात एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू झालाय तर 20 जण जखमी झालेत. जालन्याहून मेहकरच्या दिशेने जाणाऱ्या बसचा अपघात झालाय. विक्रोळीजवळील ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर ट्रकचा भीषण अपघात झालाय. भरधाव वेगात असलेल्या ट्रकनं दुचाकीला धडक दिली. या धडकेमध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झालाय. पुण्यात सुमारे 350 माजी सैनिकांची फसवणूक झाल्याचं समोर आलंय. चांगल्या परताव्याचा आमिष दाखवून गुंतवणूक कंपनीने ही फसवणूक केल्याचा दावा माजी सैनिकांनी केलाय. त्यांनी पुण्यामध्ये आंदोलन सुरू केलंय. कंपनीवर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे. गौरव कोटगिरे अपहरण प्रकरणी 7 आरोपींना पोलिसांनी अटक केली. आर्थिक व्यवहारातून अपहरण केल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांकडून आरोपींची कसून चौकशी सुरू आहे. येवल्यातील वडगाव पल्ले शिवारात कांद्याच्या शेतात विषारी इंडियन कोब्रा आढळलाय. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. दरम्यान सर्पमित्रांनी घटनास्थळी धाव घेऊन या कोब्राला रेस्क्यू करत त्याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये सोडून दिले.
सांगलीतील पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक संघटना आक्रमक झाल्यात। नागरी सुविधांच्या बाबतीत प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी जन आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय, तर कृष्णा नदीसह नागरी सुविधांच्या बाबतीत लक्ष देण्याची मागणी या आंदोलनामध्ये केली जाणार आहे। नाशिकमध्ये 50,000 एकर क्षेत्रावरील द्राक्ष बागा तोडण्यात आल्यात। नैसर्गिक आपत्तीमुळे उत्पादन खर्चाच्या तुलनेत द्राक्षाला दर नसल्यानं 4 ते 5 वर्षात द्राक्ष क्षेत्र कमी झाले।